काल 4:30च्या सुमारास हा कालवा फुटलेला आपण पाहिलेला आहे आणि याच मुळे अनेक शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे आणि याची पाहणी अजित पवार करताना पाहायला मिळतात। काय सूचना ज्या आहेत त्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत आणि याच कालव्यातून मोठ्या प्रमाणावरती पाणी जे आहे ते वाहताना आपल्याला या ठिकाणी दिसतंय। आपण जर पाहिलं तर पाण्याचा फ्लो जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती दिसतोय। ज्यावेळेस कालवा फुटला त्यावेळेस वाहतुकीने मोठी रहदारी जी आहे ती या ठिकाणी सुरू होते आणि आता जर आपण पाहिलं तर या ठिकाणी मोठे ट्रक जे आहेत त्या पाण्यामध्ये फसलेले आहेत आणि याच कॅनलच्या माध्यमातून हे आहे ते रस्त्यावरती आलेलं आहे आणि काही गाड्या ज्या हा पाण्यामध्ये पडलेल्या पाहायला मिळतात। घराची पडझड जी आहे ती झालेली पाहायला मिळते। या ठिकाणी काही रहिवासी जे आहेत तेही पाहायला मिळतात आणि अजित पवारांकडून या ठिकाणची पूर्णतः पाहणी जी आहे ती सुरू असतानाच आपलं चित्र या ठिकाणी दिसतं आणि काही सूचना ज्या आहेत त्या अजित पवारांकडून या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। आपण जर पाहिलं तर आत्ता ही पाणी रस्त्यावरती आलेलं आहे आणि हा रहदारीसाठीचा मोठा रस्ता आहे। आपण जर आता पाहिलं तर काही गाड्या ज्या आहेत त्या या ठिकाणी पाण्यामध्ये वाहून गेलेल्या आहेत। मोठ्या प्रमाणावर शेती जी आहे ती या पाण्यामध्ये वाहून गेलेली दिसतीये। आपण जर पाहिलं तर पाण्याचा फ्लो हा मोठ्या प्रमाणावरती आहे आणि मोठे खांब जे आहेत ते यामध्ये पडलेले आहेत आणि शेतकरी जो आहे तो पूर्णतः हवालदिल झालेला आहे। या शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचं काम जे आहे ते अजित पवारांकडून केलं जात आहे आणि सध्या या कॅनलमधून अजूनही पाणी जे आहे ते वाहताना दिसतंय। त्यामुळे आता नुकसान भरपाई असेल किंवा या सर्व गोष्टीच्या पंचनाम्याचे आदेश अजित पवारांकडून सध्या दिले जात आहेत। याची पाहणी जी आहे ती सध्या केली जाते। आपण जर पाहिलं तर अनेक मोठी झाडं जी आहेत ती या ठिकाणी पडलेली आहेत। मोठमोठे खांब जे आहेत तीही वाकलेले आपल्याला पाहायला मिळतात कारण की पाण्याचा फ्लो हा जो मोठ्या प्रमाणावरती होता आणि मोठे खांब जे आहेत तेही वाहून आलेले या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे आता नुकसान भरपाई कधी मिळेल आणि या कालव्यामधून वाहणारं पाणी जे आहे ते कधी बंद होईल हे आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तोपर्यंत शेतीचं मोठं नुकसान जे आहे ते बारामती परिसरामध्ये झालंय। कॅमेरामन आदर्श खटकेसह सागरवाड, साम टीव्ही, बारामती। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।